नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक निवडलेला आहे की खरंच थंडीत सड थांबते का. तर शेतकरी मित्रांनो, ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे आणि याच्या मागचं तुम्हाला शास्त्रीय कारण काय खरं ते मी सांगणार आहे आज. तर शेतकरी मित्रांनो, आता 15 दिवसामध्ये आपल्याकडे थंडी सुटायला सुरुवात होईल आणि थंडी सुटायला सुरुवात झाल्यावरती भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आहे की त्याच्यामध्ये सडचं प्रमाण कमी होऊन जातं. सड ही जी कंट्रोल होते आणि सड वाढत पण नाही याच्यामध्ये. तर ह्या अनुषंगानं आपण याच्यावरती चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो. तर हे गोष्टी खऱ्या आहे शेतकरी मित्रांनो, कारण की आपण पण आता आले जवळपास 3-4 वर्षापासून करतोय. पण आपल्याला आज याच्या आधी 2-3 वर्ष आपल्याला सडीचा प्रादुर्भाव आलेला नव्हता. पण ह्या वर्षी थोडा आपल्या एका प्लॉटला भरपूर म्हणजे सडचं आलेलं आहे, कारण की वड्याचं पूर्ण पाणी त्याच्यातनं वाहिलं होतं. त्याच्यामुळं आपण पण आता यावर्षी त्याच्यामध्ये बघणार आहे की नेमकं आपल्याला सड किती दिवस कंट्रोल होते, खरंच थंडीनं किती दिवस सड थांबते. तर शेतकरी मित्रांनो, सड तर नक्कीच थांबते थंडीमध्ये, कारण की याच्या मागचे जे शास्त्रीकरण आहे असे शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस आता जे मागं टेम्परेचर होतं त्याच्यामध्ये 25-30 डिग्री सेल्सिअसवरती टेम्परेचर गेलं होतं. उष्णता जास्त होती, जमिनीमध्ये पण ओलावा होता. तर असं वातावरण जर असलं शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे हानिकारक बुरशी फ्युजेरियम, पायथियम, सॉफ्ट रॉट जे जीवाणू हे वाढीस पोषक वातावरण असतं शेतकरी मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर 25 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढं जातं त्यावेळेस हे जीवाणू वाढण्यासाठी खूप पोषक वातावरण, उबदार वातावरण मिळतं त्यांना. तर ह्या उबदार वातावरणामध्ये ते जीवाणू वाढत राहतात. त्याच्यामुळे आपली जी सड आहे ही कंट्रोल होत नाही या शक्यतो या दिवसामध्ये, सप्टेंबर-ऑक्टोबर हिटमध्ये. त्याच्यामुळं आपण भरपूर बुरशीनाशक, कीटकनाशक देतो जमिनीमधनं, तरी पण पाहिजे तो लेवलचं कंट्रोल आपल्याला मिळत नाही याच्यामध्ये. कारण याच्या मागचं हे कारण हे की त्यांना ते वातावरण भेटलेलं असतं वाढीसाठी, आणि वातावरण एकदा जर वाढीसाठी मिळालं कोणत्याही जीवाणूला तर ते कोणत्याही औषधानं कंट्रोल होणं थोडं अशक्य ठरतं शेतकरी मित्रांनो. आणि एक दुसरं कारण म्हणजे थंडीमध्ये सड का बरं थांबते. तर शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये सड थांबण्याचं कारण म्हणजे टेम्परेचर हे एकदम खाली येऊन जातं. 20 डिग्री ते 21-22 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर येतं शेतकरी मित्रांनो. आणि 20-21-22 डिग्रीपर्यंत टेम्परेचर येण्याचं कारण म्हणजे ह्या टेम्परेचरमध्ये जीवाणू वाढत नाही. त्याच्यामुळं आपल्याला थंडीमध्ये सड थांबण्याचे भरपूर आपल्याला शेतकरी सांगतात की थंडीमध्ये सड थांबते. तर त्याच्या मागचं मुख्य कारण हेच आहे शेतकरी मित्रांनो की टेम्परेचर कमी झाल्यामुळे हे बॅक्टेरिया जीवाणू वाढत. जसं आपण फ्रीजमध्ये कोणताही जर एखादा भाजीपाला वगैरे स्टोअर करून ठेवतो तर तिथं आपल्याला दिसतं की तो फ्रेशच असतो शेतकरी मित्रांनो, कारण की तिथं थंडीमुळे ते जीवाणू त्याच्यावरती वाढत नाही. सेम तोच फॉर्म्युला आपल्या इथं शेतीमध्ये पण लागवतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं जीवाणूंना पोषक वातावरण भेटत नाही, त्याच्यामुळे हानिकारक बुरशी आपल्या जमिनीमध्ये वाढत नाही. धन्यवाद.